महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि विशेष करून राष्ट्रवादीचा जन्म झाल्यापासून वारंवार राष्ट्रवादीचा वारसदार कोण ह्याच्यावर चर्चा झाली आणि सध्याची जी परिस्थिती आली आहे म्हणजे राष्ट्रवादीचा तुमचा एक पक्ष असणं, अजित पवारांचा एक पक्ष असणं, ह्याच्यावरनं सुद्धा त्या राजकीय वारशाची चर्चा पुन्हा एकदा नव्याने सुरू झालेली आहे. वारसा लोक ठरवतात. आदरणीय पवारसाहेब आणि माझी आई हे त्यांची जे काय आहे स्वतःचं हे त्यांनी कमावलेलं आहे. ते कोणाला त्यांनी द्यायचं हा त्यांचा वैयक्तिक अंतर्गत प्रश्न आहे. पण सामाजिक वारसा हा लोक आणि समाज ठरवतो, व्यक्ती ठरवत नाही. तर वारंवार त्या संघर्षाच्या मागे म्हणजे आता जे दोन पक्ष तयार झालेले आहेत राष्ट्रवादीचे, त्याच्या मागे ही वारशाचीच लढाई होती असं अनेकांचं म्हणणं आहे की आम्ही तसंच बघतो त्या गोष्टी. कुठला वारसा? राजकीय वारसा. शरद पवारांचा राजकीय वारसदार कोण असणार, पक्षाचं नेतृत्व कोण करणार, आम्ही स्पष्टपणे बोलतो. नाही, पण पक्षाचं वारसदार हे ठरलंच होतं की अजित पवार होणार आहे, त्याच्यामुळे बाकी कोणी व्हायचा विषयच आहे. आणि आज त्यांनी एक वेगळा निर्णय घेतला आहे, तो त्यांनी घेतला आहे, पक्षाने तर त्यांना नाही सांगितलं. तो त्यांचा वैयक्तिक निर्णय होता. पण तुम्ही म्हणताय की त्यांना राजकीय वारसदार ठरवलं होतं तरी वेगळी वाट घेतली, असं कोण करेल? आता याचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्यांना विचारावं लागेल. याचं कारण असं की ते म्हणजे इथे तर उपमुख्यमंत्री होतेच, लीडर ऑफ ऑपोजिशन पण तेच होते. आणि त्यांनी षण्मुखानंदला जेव्हा सांगितलं की पक्षामध्ये मला संघटनेत काम करायची आपल्याला माझी इच्छा आहे, तर ते झाल्यानंतर सुनील तटकरेंच्याच नावाने पत्र निघालं होतं त्यांच्या सहीने की मला वाटतं की 6 तारखेला जुलैच्या संघटनेची मीटिंग होणार होती आणि चर्चा होणार होती की काय पुढे करायचं. जर दादांना संघटनेत काम करायची इच्छा असेल तर तो मार्ग काय असेल, कारण का शेवटी ही लोकशाही आहे, चर्चा तर झालीच पाहिजे. त्याच्यामुळे संघटनेतलेच एक महत्त्वाचे 10-15 जे नेते होते ते सुनील तटकरेंच्या नावाने ते पत्र निघालं होतं, त्यांच्या सहीचं ते पत्र आहे, ते आजही पक्षाच्या रेकॉर्डवर आहे. आणि 6 तारखेला आम्ही बसणार होते सगळेच मिळून, आणि त्याच्या आधीच 2 तारखेला त्यांनी सगळ्यांनी मिळून एक वेगळा निर्णय घेतला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.